तर निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे। आयोगानं अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात दिलेले आदेश पाळले नसल्यानं ही नोटीस बजावण्यात आली। आदेश न पाळण्याची कारणं नोटिशीद्वारे मुख्य सचिव आणि महासंचालकांना विचारण्यात आली आहेत। निवडणूक आयोगानं 31 जुलैला 2024 राज्यभरातील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात आदेश जारी केले होते आणि त्या आदेशांचं आता सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण पालन झालेलं नसल्याचं उघड झाल्यानं आयोगानं ही नोटीस बजावली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील 100हून अधिक पोलीस निरीक्षक आणि त्यासमक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नसल्याचं पुढे आलं। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स? बिलकुल, आता हे पत्रक जे आहे ते निवडणूक आयोगानं काढलेलं आहे आणि जी टीम येऊन गेली होती त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा जेव्हा निवडणुकीचा कालावधी असणार आहे तेव्हा सुद्धा कोणत्याही बदल्या जे आहेत त्या केवळ निवडणूक आयोगाला विचारूनच केल्या जातात आणि त्याशिवाय सरकार हे त्या कालावधीमध्ये बदल्या करू शकत नाही आणि त्या संदर्भात अगोदर आढावा घेतला जातो की कुठे बदल्या यापूर्वी करण्यात आलेल्या आहेत का आणि आता काही करावायच्या आहेत का आणि त्यानंतर सरकारला पूर्ण परवानगी घ्यावी लागते कोणतीही महत्त्वाची बदली करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून। रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।